नागपुरात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे। गेल्या काही दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहे ते वाढलेले आहे। नागपुरात साध्या पेट्रोलच्या दरात 90 पैसे प्रति लिटरनं वाढ झालेला आहे आणि आज पेट्रोलचे दर जे आहे ते 108 रुपये 99 पैसे म्हणजे जवळपास 109 रुपये प्रति लिटरवर गेलेले आहे। तर डिझेलच्या दरामध्येही 94 पैशाची वाढ झालेली आहे। नागपुरात डिझेलचे दर 95 रुपये 57 पैशांवर गेलेले आहे। तर पॉवर पेट्रोल च्या दरातही वाढ जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते आहे। दादा काय सांगणार, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले परत? सर अभी ऐसा है कि रोज़ के खर्चों में और थोड़ी सी बढ़ोतरी हो गई है। और अभी पेट्रोल डीजल साहब का स्टेटमेंट था कि क्या बोलते हैं पेट्रोल बचाइए करके। देखते हैं आगे आगे और कितना बढ़ता है। नक्कीच आपल्यासोबत काही दुचाकी चालक आहे। काका, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले परत आज? ठीक आहे, आता जे सध्याची परिस्थिती आहे त्याला तुम्हाला तोंड देणं गरजेचं आहे। सर्वसामान्यांच्या बजेटवर काही परिणाम होईल असं वाटतं? प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजा या वेगवेगळ्या असतात, त्याच्यामुळे ज्याचं त्याचं त्यांनी वैयक्तिक आपलं ठरवावं, नक्कीच नियोजन आपलं करावं। प्रत्येक पेट्रोलचे दर वाढलेले आहेत। हो सर, आता काय बेसिक एक नीड असते। आता थोडाफार कोणी रेस्ट्रिक्ट करू शकेल, अदरवाईज तर इट विल मेंटेन विथ दी कन्झम्पशन आणि रिक्वायरमेंट। सर्वसामान्यांना फटका बसतोय असं वाटतंय का? सामान्य फटका बसतोय, खास करून जे स्टुडंट्स असतील आणि थोडं इकॉनॉमिकली वीकर असतील। पण आता माझ्यानुसार काही पर्याय नाही आहे, वन हॅज टू ॲक्सेप्ट दॅट। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। ग्राहक म्हणताय की जागतिक परिस्थिती आहे आणि ते आपण स्वीकारायला पाहिजे। सर, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले, काय सांगणार? पेट्रोलचे दर वाढल्यामुळे सगळ्या नागरिकांना त्रास होत आहे। आम्ही दररोज ऑफिसला जातो, ऑफिस जाता वेळेस आम्हाला नेहमी 100 रुपयाचं पेट्रोल आम्ही टाकत होतो, आता आम्हाला जास्त पैसे मोजावे लागत आहेत। वरून पेट्रोल दर वाढल्यामुळे बाकी जे खर्च आहेत, बाकीच्या गोष्टीवर जे खर्चाचा परिणाम पडणार आहे ते विपरीत परिणाम पडणार आहे। भाजी, तेल, सगळे सिलेंडर, सगळ्या वस्तू महाग होणार आहेत। त्याच्यासाठी सरकारला माझं निवेदन आहे की तुम्ही कमीत कमी पेट्रोलचे दर तरी कमी करा, ज्याच्यानी वाहतूक आणि बाकीचे जे आम्हाला त्रास होणार आहेत आम नागरिकांना ते कमी करण्यात यावे। नक्कीच पेट्रोलच्या दरवाढी बाबत काही ग्राहक जे आहे ते चिंता व्यक्त करतात। गेल्या काही दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे आणि आज जे दर वाढले ते पेट्रोल, डिझेल आणि पॉवर पेट्रोल तिन्ही इंधन प्रकारातले दर 1 रुपयापेक्षा कमी वाढले। कुठले 99 पैसे, कुठले 90 पैसे। परंतु याचा फटका बसतोय कारण की गेल्या 5-6 दिवसात आपण बघितलं असतं तर तिसऱ्यांदा हे दरवाढ जी आहे गेल्या 8 दिवसात आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।